श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2105व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ शुद्ध एकादशी, गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 2/8/1997, बैठक क्रमांक 211। श्री शारदापीठ शृंगेरीचे श्री जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य श्री श्री भारती तीर्थ शृंगेर स्वामींनी दिनांक 16/8/1992 रोजी सायंकाळी मुंबई येथील शंकरमठ चेंबूर येथे दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आजच्या या भागात जगद्गुरु पुढे म्हणतात, भगवान की कृपा माने ऐसे अच्छे काम करने के लिए हमें प्रेरणा मिलती है। यदि वैसी प्रेरणा हमें नहीं आएगी तो हम कुछ भी काम नहीं कर सकते। जो कुछ भी काम हमें करना है उसे करने के लिए प्रेरणा लगती है। मन में एक इच्छा आती है। जब मन में किस काम करने की इच्छा निर्माण होती है, इसके बाद ही हम वह काम करते हैं। वह इच्छा जो हमारे मन में आती है वही है भगवान की कृपा। भगवान की कृपा से ही वह इच्छा हमारे मन में आती है। इसलिए ये सत्काम करने के लिए हमें जो प्रेरणा मिलती है वह भगवान से मिलती है। इसीलिए भगवान की भक्ति करना, यदि हम भगवान की भक्ति करेंगे तभी तो हमें भगवान की प्रेरणा मिलेगी। श्री शंकराचार्य जी कहें, संग सत्सु विदीयताम भगवतः भक्ति ही दृढ़ा क्रियताम। भगवान पर दृढ़ भक्ति रखो। दृढ़ भक्ति माने वह किसी स्वार्थ भावना से या किसी दूसरे कारण से वह भक्ति नहीं करता है, वह पर्याय भक्ति कहते हैं। तुम्हें भगवान पर क्यों भक्ति करना है? ये मेरा कर्तव्य है, इसलिए मैं भगवान पर भक्ति करता हूँ। किसी भी आशा से मैं भगवान पर भक्ति नहीं करता। भगवान पर भक्ति करना मेरा कर्तव्य है, इसलिए मैं भक्ति करता हूँ। यही तो दृढ़ भक्ति है। कुछ लोग किसी कामना मन में रखकर, किसी आशा को मन में रखकर भगवान की भक्ति करते हैं। यदि वह कामना, वह आशा पूर्ण नहीं होती तब वह भगवान को भूल जाता है। अरे रे, भगवान की भक्ति से कुछ नहीं मिलेगा, वह भक्ति नहीं कहलाती। एक भक्त कहता है, हम भगवान से अपनी आशाएं पूर्ण करने के लिए भक्ति करते हैं। भगवान मुझे ये दो, वो दो, मुझे सुख दो, मेरी परेशानियां का नाश कर लो। ये सब भगवान से प्रार्थना करते हैं। भगवान उसे पूर्ण करते हैं। भक्त कहता है, लेकिन जो आदमी भगवान से सब प्रार्थना करता है वह केवल व्यापारी दृष्टि से ही भगवान पर भक्ति करता है। वह केवल व्यापारी दृष्टि है। जैसे दुकान में जाकर रुपए हम देते हैं और वह चीज हमें देता है। हमें क्या करना है? भगवान को कुछ समर्पण कर रहे हैं और उससे 10 गुना पाने के लिए उसे पूछते हैं। ये कैसा व्यापार है? ऐसे ही कोई भक्त हो सकता है? नहीं। भक्त बनना है तो भक्ति करना अपना कर्तव्य समझो। भगवान पर दृढ़ भक्ति रखो, तब भगवान से अच्छी प्रेरणा मिलती है और उस प्रेरणा से प्रेरित होकर हम अपने जीवन में अच्छे काम करेंगे और बुरे काम नहीं करेंगे। तब हम सत्पुरुष बन जाएंगे। सभी लोगों को ऐसी प्रेरणा मिले और सब लोग सत्पुरुष बने, यही पर मैं अपना भाषण समाप्त करता हूँ। नमः पार्वती पतर्योः, हर हर महादेव। भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 2/8/1997, बैठक क्रमांक 211। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 59। या भागाच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून सद्गुरू पुढे म्हणतात, हल्ली बहुसंख्य वैदिक ब्राह्मण ज्ञानी दिसून येतात, परंतु त्यांची भगवंताविषयी तितकीशी भक्ती निष्ठा दिसून येत नाही। भिक्षुकांचे बाबतीतही तेच अनुभवायला येते। त्यांचे सर्व लक्ष हे मिळकतीकडे असते। भगवंतावर त्यांची कधीही श्रद्धा निष्ठा दिसून येत नाही। त्यामुळे ती माणसे सदैव दुःखी कष्टी दिसून येतात।
भगवंतावर ज्यांची निष्ठा असते त्यांच्याकडून अज्ञानाने चुका झाल्या तरी चालतात. ज्यांना ज्ञान आहे, जाणीव आहे, त्यांनी चुका केल्या तर त्यांना शिक्षा ही ठरलेलीच असते. आता या देहात अतिशय शास्त्रपूर्ण जीवन जगल्याने व अखंड तपश्चर्येमुळे ईश्वरी शक्ती प्रगट झालेली आहे. हे ज्ञान तुम्हाला या देहाला नीलवर्ण प्राप्त होऊ लागल्याने लक्षात आले असेलच. परंतु ज्यांना या नीलवर्ण देहाचे दर्शन होऊ शकले नाही त्यांनी स्वतःचा दर्जा वाढवणे आवश्यक आहे. ज्यांनी हा देह नीलवर्णाचा झालेला पाहिलेला आहे त्यांनी मनात कोणताही संशय न आणता या देहात देवाचा वास आहे हे जाणलेच पाहिजे. प्रभू रामचंद्रांना रावणाने प्रत्यक्ष पाहिले, परंतु त्यांना त्यांच्यातील देवत्व जाणता आले नाही. तसेच कौरव सुद्धा भगवान श्रीकृष्णाला जाणू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा नाशच झाला. ईश्वरी अंश हा सृष्टीतील प्रत्येक चराचरामध्ये असतोच, परंतु तो मानवामधीलच फक्त जागृत करून कार्यरत करता येतो. ही क्रिया अधिकारी पुरुषांच्या गुरूंच्या सहवासाने लवकर घडू शकते. मनुष्य जर व्यसनी असेल तर मात्र त्या मनुष्यातील ईश्वरी शक्तीचा वास आपोआपच कमी होऊ लागतो. हे विचार करण्यासारखेच आहे. तेव्हा सर्वांनी व्यसनापासून दूरच राहा, साधेच जीवन जगा आणि मनःशांती मिळवा. मनुष्याने कुलदैवताची व कुलदेवतेची नित्य उपासना केल्यावरच त्याला ईश्वरी शक्तीकडे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शक गुरु लाभतात. तुमच्या सर्वांचे पूर्वसुकृत चांगले आहे, म्हणूनच तुम्हाला आजच्या काळातील सर्वात थोर व उच्च दर्जाचे गुरु लाभले आहेत. तेव्हा तुमचे जीवन कृतार्थ करून घेणे आता तुमच्याच सर्वांच्या हातात आहे. परंतु त्यासाठी तुम्ही प्रपंच सोडून कोणीही परमार्थ करू नका, हे पापच ठरेल. जे ज्ञानाचे शब्द ऐकायला मिळतील ते ऐका व भक्तीही करीत राहा, तरच तुमचे हृदय मृदू होईल व पुढे तुम्हाला मुक्तीही मिळेल. वैयक्तिक जीवनात योग्य वेळी निवृत्त व्हा. प्रपंचातून 50 वर्षाच्या पुढे लक्ष काढल्यावरच हे थोडेफार तुम्हाला शक्य होईल. सद्गुरूंच्या सहवासात गेल्यावर सद्भावे नमस्कार केला की आपोआपच तुम्हाला आवश्यक ते प्राप्त होईलच. समाजात इतर दुसऱ्या गुरूंच्या दर्शनाचा योग आला तर त्यांना तुम्ही साष्टांग नमस्कार करण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्याच फक्त गुरूंना साष्टांग नमस्कार करावा. आपल्या गुरूंच्या शिवाय परमेश्वर व माता पित्यांना साष्टांग नमस्कार करावा. आपल्या परंपरा बिलकुल सोडू नका व दुसऱ्यांच्या उगीचच स्वीकारूही नका. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढच्या आणि अखेरच्या भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.